सगळा उपदेश केला आपण एखाद्याला, आपला शिष्य आहे समजा किंवा आपला लाडका कोण आहे त्याला काही चांगलं सांगायचं असलं तरी आपण क्रमवार काही गोष्टी सांगतो आणि पुन्हा सगळ्याचं सारं रूप म्हणून सगळा गोळाबेरीज म्हणून काहीतरी सांगावं एकदम असं म्हणतो. जसं मनुष्य प्रवासाला निघालं की एका शब्दात म्हणतो सांभाळून राहा. याच्यामध्ये कितीतरी गोष्ट होतात. तसं या परिशिष्ट गीतेचं विनोबाजींनी लिहिलं आहे. त्यात काय काय करायला सांगितले ते बघूया. गीतेच्या 1 ते 6 आणि नंतरही पुढच्या अध्यायांचा मुख्य विषय सांगितला आहे. अर्जुनापुढे स्वधर्माचा प्रसंग उभा होता. स्वकीय आणि परकीय असा मोह पडून तो स्वधर्माचरण टाळू पाहत होता. हा वृथा मोह पहिल्या अध्यायात दाखवला म्हणून हा अर्जुन विषाद योग झाला. अर्जुनाच्या वृथा मोहाचे निरसन करावं म्हणून दुसरा अध्याय सांख्ययोगाची सुरुवात झाली. अमर आत्मा सर्वत्र भरलेला आहे, देह नाशिवंत आहे आणि स्वधर्म कधीही सोडू नये असे 3 सिद्धांत या दुसऱ्या अध्यायात सांगितले. दुसऱ्या अध्यायात सांगितलेले 3 सिद्धांत अंमलात आणण्याची कर्मफल त्यागाची युक्ती तिसऱ्या अध्यायात सांगितली. आत्मज्ञान ब्रह्मानंद प्राप्तीसाठी आवश्यक असलं तरी व्यक्तिगत शरीर यात्रा आणि जगचक्र चालू राहण्यासाठी आपली नियतकर्म प्रत्येकाने अनासक्त कशी कोणत्या भावनेने केली पाहिजेत हे या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात सांगितलं. स्वकर्म प्रत्येकाने त्या कर्माचं रहस्य जाणून कारण ते रहस्य समजलं तर त्या कर्माचाच शेवट ज्ञान होतं. तर ते रहस्य जाणून कसं करणं आवश्यक आहे हे 4थ्या अध्यायात ज्ञानकर्म संन्यास योगात सांगितलं आहे. मनुष्याने ज्ञानी होऊन निष्काम बुद्धीने कर्म करावं आणि त्याचं बंधन टाळण्यासाठी ते ब्रह्माला ईश्वराला अर्पण करावं असं विवेचन या अध्यायात असल्याने या अध्यायाला कर्मब्रह्मार्पण योग असं नाव दिलं. ज्ञानकर्म संन्यास योग असंही नाव या अध्यायाला देतात कारण संन्यास या शब्दाचा अर्थ अर्पण करणे, ब्रह्मार्पण करणे असाही आहे. याशिवाय या अध्यायात कर्म, विकर्म म्हणजे शुद्ध कर्म, अकर्म याचा अर्थही सांगितला आहे. स्वकर्माचे तात्विक स्वरूप म्हणजेच गहन रहस्य जाणणारा ज्ञानी, योगयुक्त, मुक्त पुरुष कसा वागतो त्याची लक्षणे या अध्यायात सांगितली आहेत. कर्मसंन्यास योग म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाचं अपरंपार महत्त्व सांगितलं आहे. यावर भगवंतांनी सांगितले कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्ही मोक्षदायी आहेत पण कर्मयोग विशेष महत्त्वाचा आहे. कर्मयोगा वाचून कर्मसंन्यास शक्य नाही. कर्मयोगी सर्व कर्म आसक्तीरहित करून ब्रह्मार्पण करतो असा त्याचा कर्मसंन्यास योग होतो. त्याचं कर्म म्हणजेच परमात्म्याशी तादात्म्य असतं म्हणून अशा कर्मयोगाला योगारूढ म्हणतात. यात प्रयत्न आणि प्रेम याला जास्त वाव असतो. पाचव्या अध्यायामध्ये पूर्ण संन्यास हा कर्मयोग असतो तर पूर्ण कर्मयोग हा संन्यास असतो असं त्या दोन्हीचं एकरूप सांगितलेलं आहे. 6वा अध्याय ध्यानयोग. विकर्म म्हणजे शुद्ध कर्म असं कर्म निर्लेप असतं आणि त्या योगेच भगवंताचं म्हणजेच आत्मज्ञान होतं. गीतेतील या 6व्या अध्यायापासून विकर्माचे म्हणजेच शुद्ध कर्माचे किंवा ज्या योगे भगवंताशी जुळण्याचा योग येतो असे निरनिराळे साधना प्रकार सांगितलेले आहेत. कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही म्हणून कर्म कोणकोणत्या प्रकारे निर्लेप होऊ शकतं असे साधना प्रकार सांगितले आहेत. त्या कर्मप्रकारात ध्यानयोग सांगितला आहे हा 6व्या अध्यायातला. ध्यानयोगात खरी साधना होण्यासाठी चित्ताची एकाग्रतेला उपयुक्त अशी जीवनाची परिमितता आणि साम्य दृष्टी, समदृष्टी अशी 3 साधनं सांगितली आहेत आणि वरील 3 साधनांनाही अभ्यास आणि वैराग्य आणि श्रद्धा ही 3 पुन्हा साधनं सांगितली आहेत. शिवाय अशा प्रकारची साधना एका जन्मात अर्धवट राहिली
तरी पुढच्या जन्मात वाया जात नाही, पूर्ण होते. असे लोक बालपणीच सर्वज्ञता, सकल शास्त्रे स्वयंभू निघतात. स्वयंभू निघती मुखे असे पुढच्या पायरीचे जन्माला येतात असे श्रीकृष्णाने सांगितले. पुरुषोत्तम योगामध्ये या अध्यायाची सुरुवात करण्यापूर्वी विनोबाजींनी गीतेत विशद केलेल्या विषयांची संगत म्हणजे क्रम अध्यायवार सांगितला आहे. ते म्हणतात, 15व्या अध्यायात विचारांची परिपूर्णता झाली आहे. 16वा आणि 17वा अध्याय परिशिष्ट रूप आहेत आणि 18व्यात उपसंहार आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ असं 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी म्हटलं आहे आणि अत्यंत गूढ आणि निर्मळ शास्त्र तुला सांगितलं असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा शेवटचा अध्याय म्हणायचा नाही, तर जीवनाचं जे शास्त्र, जे सिद्धांत आत्तापर्यंत सांगितले त्याची पूर्णता या अध्यायात केली आहे. म्हणून या अध्यायात परमार्थ पुरा झाला. वेदांचं सार यात येऊन गेलं. परमार्थाचं भान मनुष्याला करून देणं हेच वेदांचं काम, ते या अध्यायात आहे. म्हणून याला वेदांचं सार अशी गौरवाची पदवी मिळालेली आहे. 13व्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता पाहिली. चौदाव्या अध्यायात देह आणि आत्मा अलग पाहण्यासाठी लागणारा प्रयत्नवाद तपासला. रजोगुण तमोगुण यांचा निग्रहाने त्याग करायचा, सत्वगुणाचा विकास करून त्याची आसक्ती जिंकायची, त्याच्या फळाचा त्याग करायचा, अशा रीतीने प्रयत्न चालवायचे. हे प्रयत्न संपूर्णपणे फलद्रूप होण्यास आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असं शेवटी सांगितलं आणि आत्मज्ञान भक्तीशिवाय शक्य नाही असं सांगितलं. आत्मज्ञान भक्तीशिवाय शक्य नाही असं 14व्या अध्यायात सांगून 15व्या अध्यायात भक्तिमार्ग म्हणजे प्रयत्न मार्गावरून काही निराळा नाही ही गोष्ट सुचविण्यासाठी या 15व्या अध्यायाच्या आरंभीच संसाराला एका महान वृक्षाची उपमा दिली आहे. त्रिगुणांनी पोचलेल्या प्रचंड फांद्या या वृक्षाला आहेत. अनासक्ती आणि वैराग्य या शस्त्रांनी हा वृक्ष छेदावा असंही आरंभी सांगितलं आहे. अनासक्ती आणि वैराग्य आणायचं म्हणजेच मागच्या 14व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे तम आणि रजोगुणावर मात करत सत्वगुण वाढवायचा. ह्या प्रयत्नांची फलश्रुती कमळाप्रमाणे विकसित करायची, कारण कमल चिखलात उगूनही अलिप्त आणि पवित्र आहे. तसं आपण संसारात अलिप्त राहून परमेश्वराप्रत जायचे आहे आणि सद्गती मिळवायची, म्हणजेच परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे हे या अध्यायात सांगितलं. म्हणजेच जीवनाची इति कर्तव्यता, ध्येयप्राप्ती कशी करावी हे भगवंतांनी सांगितलं आहे. म्हणून इति म्हणजे संपले, पूर्ण झाले शास्त्र सांगून हा शब्द या 15व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात आलेला आहे. सत्वगुणाचा विकास करायचा ही साधना पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रयत्नात पूर्णता येण्यासाठी भक्ती आणि आत्मज्ञान एकत्र मिसळलं पाहिजे. जीवन हे एकांगी होऊ शकत नाही. त्यात कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा योग्य मेळ साधला पाहिजे. सत्वगुणाच्या विकासाचा प्रयत्न जो करतो तो जागृत जागा आहे असं म्हटलं पाहिजे. जो जागृत असतो त्याच्यावर वेदोनारायण प्रेम करतो, त्याच्याकडे ज्ञान आणि भक्ती दोन्ही येतं. एकाग्रचित्ताने बघितल्यास या अध्यायातील भक्ती, ज्ञान, कर्म, सेवारूप कर्म आपला पूर्ण विकास कसं करतं, म्हणजेच बुद्धीच्या साह्याने, मार्गदर्शनाने, सेवारूप कर्म देवाच्या भक्ती साधनाने म्हणजेच वाट्याला आलेले कर्तव्य कर्म सेवाभावनेने करून मनुष्य कृतकृत्य होईल असं भगवंतांनी सांगितले आहे. एका कामात ज्ञान, भक्ती म्हणजेच तिन्हीची आवश्यकता आहे. ज्ञान, भक्ती, कर्म म्हणजे श्रमसातत्य हे जीवनाच्या मजबूत तिवईचे 3 पाय आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म आणि श्रमसातत्य
तिन्ही मिळून आपलं जीवन विशाल आणि विकसित होतं. प्रत्येक कर्मात भक्तीचा विशेष गुण असतो. तो हा की भक्तीने प्रेमाने केलेल्या कर्माचे कष्ट वाटत नाही, कर्म बोजा वाटत नाही. भगवंत पुरुषोत्तम अक्षरपुरुष हा स्वामी, पृथ्वी ही कर्मभूमी आणि आपण पुरुषोत्तमाचे भक्त होऊन सेवा करणारे. असं केल्यास परमात्मा सर्वत्र भरून राहिला आहे हे ज्ञान कर्मात आपोआपच येतं. परमेश्वराच्या बाबतीत ज्ञान होणं आणि प्रेम उत्पन्न होणं या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत. प्रेम हे सदैव राबत असतं, ते सेवेत प्रगट होतं. प्रेमाचं बाह्यरूप म्हणजे सेवा. प्रेम व ज्ञान हे जोडीने येतं. मुलाला काय हवं आहे हे आईला आपोआप जसं समजतं, त्याप्रमाणे सुरुवातीलाच या 15व्या अध्यायात सांगितलं आहे की संसार वृक्षाच्या पानापानात वेद अर्थात परमात्मज्ञान, चैतन्याविषयीचं ज्ञान भरलेलं आहे. परमात्म्याने निर्माण केलेल्या या संसार वृक्षातील तण गुंता कापून टाकून आपण त्या पुरुषोत्तमाशी योग म्हणजे मिलन, एकरूपता साधायची आहे. हे सर्व विवरण मोजक्या शब्दात श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे 15व्या अध्यायात. त्यातले एक स्पष्टीकरण बघा. कोणत्या अध्यायात आहे? त्रिगुणमयी माया. गुणागुणेषु वर्तन्ते म्हणजे काय? त्रिगुणमयी मायेपासून उत्पन्न झालेले मन, बुद्धी, अंतःकरण, अहंकार, 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, 5 इंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय, अशा सर्व 23 तत्वांनी आपले पिंडरूप स्थूल शरीर प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचंच कार्य आहे. म्हणून सत्व, रजतम या 3 गुणांना उत्पत्तीचं कारण म्हटलं आहे. त्रिगुणात्मक माया के कार्य रूप 5 महाभूत और मन, बुद्धि, अहंकार तथा 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया और शब्दादि 5 विषय, इन सबके समुदाय को गुण विभाग कहते हैं और इनकी परस्पर की चेष्टाओं का नाम कर्म विभाग है. उपर्युक्त गुण विभाग और कर्म विभाग से आत्मा को पृथक अर्थात निर्लेप जानना ही इसका तत्व जानना है. म्हणजे गुण काय आणि कर्म काय आणि ते वेगळ्या रीतीने आपण लक्षात ठेवायचं. हे मायेचं सगळं कार्य आहे. आता अशा रीतीने विनोबाजींनी सगळं ज्ञान अध्यायवार सांगून सुद्धा पुन्हा त्यातलं मुख्य सार झटकन तुमच्या लक्षात यावं म्हणून परिशिष्ट सांगितलं. त्याप्रमाणे या अध्यायातलं गीतेतलं एक महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं सामान्य लोकांनी की ज्ञान झालं म्हणजे काय एकदम आपण परिपूर्णतेला पोचलो असं नाही. त्याच्यामध्ये प्रेम आणि भक्ती पाहिजे. ज्ञानानंतरसुद्धा परमेश्वराची भक्ती आणि प्रेम आपल्याला असलं पाहिजे. म्हणून भक्तियोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गीतेमध्ये ज्ञानोत्तर भक्ती, परमेश्वराचं ज्ञान होऊन शिवाय भक्ती केली पाहिजे असं सांगितलं आहे. आणि त्या अर्थाचा 12वा अध्याय फार प्रसिद्ध आहे आणि आपण सामान्य लोकांना तो झटकन पाठ होण्यासारखा आहे. कारण थोडक्या 20 श्लोकातच हे भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर हा पुरुषोत्तम जो परमात्मा आहे त्याचं रूप कसं आहे आणि त्याच्याशी एकरूप आपण होण्यासाठी कसं वागलं पाहिजे आणि हे जे सगळे विषय आहेत त्यांना शास्त्राच्या आधाराने आपण दूर केलं पाहिजे. हे तत्त्व पुरुषोत्तम परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं आणि हा संसार वृक्षातून त्याचं तण कसं काढून टाकायचं हे 15व्या अध्यायात गीतेतलं मुख्य तत्त्वज्ञान आलेलं आहे. म्हणून हा अध्यायही अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. म्हणजेच आपल्याला पुरुषोत्तमाशी परमात्म्याशी एकरूप होण्याचं ज्ञान याच्यात सांगितलं आहे, मार्ग सांगितला आहे. म्हणून हा 15वा अध्यायही
आपल्यासारख्या सामान्य लोकांना जरी संस्कृत आपल्याला आलं नाही तरी पाठ करायलाही सोपं आहे. त्यातलं तत्त्वही आपण आता ह्या जे विनोबाजींनी सांगितली आहे माहिती त्या आधारे लक्षात ठेवून हे जर अध्याय म्हटले तर मनाला फार शांती मिळते. म्हणून आता 12वा भक्तियोग आणि 15वा पुरुषोत्तम योग याचं पठण करून हा आपण गीतेचा अभ्यास पूर्ण करूया.